दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 62 क्रमांकाचा दासीचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. हेतुविन सकळ ही दास्य कीजे, ते जन्म देणे बोलीजे. आधीच्या सामान्य स्त्रियेच्या दृष्टांतामध्ये आपण बघितलं की एके अवघे जन्म ने देती, संपूर्ण जन्म देत नाहीत, तोकडेची देती, परंतु ते तोकडे जन्म देणे देखील कसं आहे, पूर्णत्वाने आहे, आणि त्याच्यामुळे तेही तया लाभाते पावती. म्हणजे मग क्रियापूर्णत्वाचा देह मिळेल किंवा पुनःसंबंधी त्यांना जन्मवितील, अनुसरणाचा योग वगैरे येईल त्याच्या आधी. अशा पद्धतीने परमेश्वराच्या क्रियेला जन्म देण्याचा विषय आहे. आमचे स्वामी सांगतात की मा हे एक जन्म किंवा जन्म जीवित परमेश्वराशी द्यावे, किंवा मा हे एक जन्म येत दिजो का. एक जन्म परमेश्वर मागत असतात, आणि अनेक वेळेला आपण हा जो विषय असेल, हे वचन आहे ते ऐकलेलं आहे की जन्म देण्याविषयी. परंतु तो जो जन्म द्यायचा आहे तो कसा द्यायचा आहे बरं, म्हणजे जन्म देणंच म्हणजे नेमकं काय आहे न. हेतुविन सकळही दास्य कीजे. हेतुविन म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की आपण परमेश्वराकडे सगळं जे काही करत असतो, कुठलीही क्रिया ती सहेतुक क्रिया असते, आणि स्वामींची जी अपेक्षा आहे आपल्याकडनं ती निर्हेतुक क्रियेची आहे. म्हणजे हा फरक पडतो आपल्या विधी आचरणामध्ये, हा फरक पडतो की स्वामींचं म्हणणं निर्हेतुक आणि आपली क्रिया सहेतुक. मग म्हणून इथे दृष्टांतात सांगितलं की हेतुविन सकळही दास्य कीजे. हेतुविन जेही दास्य करायचं आहे ते हे नाही की मला ह्याच्यातनं आता हे गोमटं मिळेल, मला त्याच्यातनं ते गोमटं मिळेल वगैरे वगैरे. म्हणजे गोमट्याचा पण हेतू ठेवूच नका, कुठलाच हेतू ठेवू नका. इथे फक्त माझ्या स्वामींनी मला हे करायला सांगितलेलं आहे आणि ते मला करायचं. सेवकाचं काय काम आहे, मालकाने जे सांगितलं ते फक्त करायचं, ते विचारायचं नाही का करायचं वगैरे, हा उलट प्रश्नच करायचा नाही. त्यांनी सांगितलं करायचं करायचं. जसं आमच्या स्वामींनी सांगितलं की या नदीमध्ये काय करायचंय, पोहत पलीकडे जायचंय आणि परत यायचं. आता सांगा बरं, आपण असतं तर विचारलं असतं का, कशासाठी, कशाला उडी मारायची, कशाला जायचं वगैरे. तुम्ही पाहिजे तर निरूपण करा काहीतरी, इथलं तुमचं काही सेवादास्य असेल ते सांगा. नदीमध्ये उडी मारून पोहत जाणं ह्याच्यात सेवादास्य आहे का? काहीच सेवा नाही, ईश्वराची उपयोगी काहीच लागणार नाही आहे. तरी देखील भटोबासांनी नाथोबासांनी स्वामींना काही विचारलं का? नाही विचारलं. हेतू विन स्वामींचा हेतूही विचारायचा नाही, काहीच नाही. ईश्वर हेतू आहे ना, तोच महत्वाचा आहे. आपला हेतू महत्वाचा नाही, ईश्वर हेतू महत्वाचा आहे. म्हणून धावविती पवविती झुंजविती वगैरे, आता तिथल्या जागा उंचे टेके असते ते समस्तळ करवितात, दरे दरकुटे बुजवितात. हे स्वामींना विचारायचं नाही की हे कशासाठी म्हणून. इथे काही आपण ती जागा विकत घेतली का, काही नावावर केली का, काही नाहीये. स्वामी सांगतात ते करायचं. आणि म्हणून जेव्हा बाईसा म्हणतात स्वामी, बाबा आता इथे काही राहायचंय का, आपल्याला गुंफा वगैरे करायची कशाला. स्वामी म्हणतात, बाई एकदा अशी प्रवृत्ती होती की जे तहानेले आई पाणी पिऊ न मग, तहान लागली तरी पाणी प्यायचं, मागायचं नाही. परंतु आता अशी प्रवृत्ती आहे की इथे गुंफा बांधल्याशिवाय नाही. म्हणजे आता प्रवृत्ती परमेश्वराची अशी आहे, आणि म्हणून परमेश्वराच्या हेतुपूर्वक जे काही आहे ते आपल्याला करायचं. आपला हेतू त्याच्यामध्ये वेगळा काही टाकायचा नाही, आणि परमेश्वराला काही विचारायचं देखील नाही. त्यांनी जे सांगितलं ते करत राहणं, आणि त्यामध्ये सुद्धा आवडीपूर्वक करत राहणं, ते पुढच्या दृष्टांतामध्ये येईल. या दृष्टांतामध्ये फक्त करत राहणं, देखो वेखी करणे,
किंवा माझे करणे म्हणून करणे, अशा पद्धतीने ते करायचं आहे. आणि म्हणून इथे सांगतात की की हेतुविन सकळही दास्य कीजे, मला अमक्यातनं अमकं मिळणार आहे म्हणून हा हेतू पण ठेवायचा नाही. स्वामींनी काय सांगितलं, बाई भक्त आणि मागे, म्हणजे भक्त आणि काही मागतो का देवाकडे? काही मागत नाही. कुठल्या हेतूने तो करत नाही, ईश्वर प्राप्तीच्या हेतूने पण तो करत नाही. त्याला परमेश्वराचं सेवा दास्य करायला आवडतं, परमेश्वराच्या अधीन राहायला आवडतं, परमेश्वराच्या वियोगी राहायला त्याला आवडत नाही. आणि म्हणून ते सगळं तो करत असतो. बस परमेश्वरासोबत राहायचं, बाकी काहीच नाही. आमच्या महादोबा भक्तांना स्वामींनी दुसऱ्या गावाला ठेवलं, आपण दुसऱ्या गावाला गेले, परंतु स्वामींच्या बाबतीतला वेद आहे फक्त देवासोबत राहायचं आहे म्हणून रोजची विचारपूस चालू आहे. एकदा विचारलं बस झालं. रोज 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 विचारणं म्हणजे काय आहे? हे आपुलकीचं लक्षण आहे. आपण एकदा एखाद्याला संपर्क केला आणि त्यांची तब्येत वगैरे विचारली, मग महिना 2 महिने परत आपण काही संपर्क तसं करत नाही का? रोज विचारतो आपण, तब्येत विचारतो का आपण? आमच्या आश्रमामध्ये एक जण वयस्कर बिचारे होते, ते आहे चांगले होते व्यवहारिक बोलण्याला, पण ते कधी रोज त्या मुलांना भेटले की ते विचारायचे कस काय तब्येत. ते मुलं म्हणायचे आम्ही चांगली आहे तब्येत. आता रोजच चालू झालंय. ते म्हणाले बाबा आम्ही काय आजारी दिसतो काय तुम्हाला? रोज तुम्ही तब्येत विचारता. म्हणजे त्यांचं सांगण्याचा बोलण्याचा हेतू चांगला आहे, परंतु त्या ठिकाणी आपुलकीचा भाव लगेच दिसून येतो. काळजीचा भाव असेल तर तो दिसून येत असतो. तो काळजीचा भाव भक्तामध्ये असतो. आपल्याला असं वाटतं की देवाने आपली काळजी करावी. भक्ताच्या बाबतीत उलट आहे. भक्त देवाची काळजी करतात, बाईसांच्या मनामध्ये ती काळजी दिसते आपल्याला. हेतूविना आहे सगळं काय, मला हे भेटणार आहे ते भेटणार आहे वगैरे, या हेतूने भक्त जे आहेत, भक्तराज आहेत किंवा भट्टोबास उपलक्षणे, महादाईसा उपलक्षणे जे आहेत, माहीम भट्ट उपलक्षणे, हे हेतुपूर्वक दास्य नाही करत. आमचे स्वामी विचारतात तुम्हाला देखील केळी बोरे पाहिजेत का? ते म्हणतात नाही, आम्हाला ते नको, आम्हाला आमचे स्वामी पाहिजेत बस, बाकी काही नको. अशा प्रकारचं जे काही आपल्या मानसिकतेतनं आपण ईश्वराचं सेवा दास्य करायचं आहे, ते जन्म देणे बोली जे, याला म्हणतात जन्म देणे. म्हणजे देणे या पदामध्ये घेणे काहीच नाही आहे. आणि जे देणं आहे आणि त्याच्यामध्ये घेण्याची अपेक्षा असली तर त्याला जन्म देणे म्हणत नाही, त्याला व्यवहार म्हटलं जातं. या बदली मला काय मिळणार आहे, या हेतूने आपण केलं तर मग तसं नाही. ते सांगितलं की एखाद्याचा आपण सेवा करतो, का करतो? आणि त्याच्याकडे देवपूजा चांगली आहे, मग हे गेले की मग ती देवपूजा कोणाला मिळेल? आपल्यालाच मिळेल. या हेतूने आता बघा, हेतू चांगला आहे देवपूजा मिळण्याचा, परंतु चुकीची क्रिया आहे. आपल्याला फक्त त्यांचं सेवा दास्य करायचं आहे, ते देवपूजेसाठी म्हणून नाही. ते मिळालं तर ते मिळालं, परमेश्वर हेतू असेल आणि आपली जी पात्रता असेल तर आपल्याला ते मिळेल, अन्यथा नाही. किंवा त्यांचं काय असेल ते संपत्ती आपल्याला मिळेल म्हणून देवादास्य करणं, तसंही सेवादास्य नको. हेतूविन झालं पाहिजे ते. किंवा निरूपण केल्यानंतर आपल्याला मग हे मिळेल ते मिळेल, मान मान्यता प्रसिद्धी, त्या हेतूने देखील निरूपण करू नये. त्यामध्ये पण हेतूविन, ईश्वर हेतू म्हणूनच ते सगळं करायचं आहे, ईश्वराचा हेतू आहे. अशा पद्धतीने जर का ते केलं तर त्याला जन्म देणं असं म्हटलं जातं. नाहीतर तो व्यवहार ठरेल, अमक्याच्या बदली तमक, तमक्याच्या बदली तमक. आम्ही एरवी असं काही नामस्मरण करणारे लोक नाही. आम्ही नामस्मरण त्यासाठी करतो की आम्हाला सांगितले पडते आकाश धरी. त्याला नामस्मरण का केलं पाहिजे? नामस्मरण केल्याने पडते आकाश धरी, वाजत वार धरी, येते विघ्न हरी, नाम साह्यते करी, म्हणून नाम घ्यायचं. म्हणजे आपण कशा बुद्धीने करतोय ते नामस्मरण? हेतुपूर्वक करतोय काहीतरी. जरी ईश्वर हेतू असला तरी ईश्वर हेतू काय आहे? बोध, मला ज्ञान झालं पाहिजे, हा एक वेगळा हेतू, ऊर्ध्व हेतू आहे त्याच्यामध्ये. किंवा अनुसरण घडलं पाहिजे म्हणून जर का स्मरण करतोय, हा पण ऊर्ध्व हेतू आहे, चांगला हेतू आहे, उत्तम आहे ते. तो हेतू ह्या पदामध्ये तो पडत नाही, सहेतुकामध्ये ते पडत नाही.
परंतु मला आलेलं संकट जावं म्हणून स्मरण आपण करत असू, म्हणून स्मरण नका करू. स्मरण तुमचं चालूच असलं पाहिजे. ते स्वामींनी सांगितलं की तुमच्या मुखात नाम असेल तर हे संकट येणार नाही, आले तर ते आम्ही बघून घेऊ काय करायचं. आपण काय करतोय, उलट थोडंसं करतोय, आपल्याला लक्षात येत नाही ही गोष्ट. आपण थोडंसं उलट करतोय की आपण संकट आल्यानंतर नामस्मरण करतोय. आणि स्वामींचं काय म्हणणं आहे की नामस्मरण करत राहा, कुठलाही हेतू शिवाय ते करू नका. तुम्ही जेव्हा जेवता तेव्हा प्रत्येक घास घेताना असं हे करता का की आता या 4 घासांचं इतकं रक्त तयार होणार आहे, या 4 घासांचं इतकं काहीतरी हे तयार होणार आहे, तितकं ते तयार होणार आहे, असं म्हणून आपण अन्न खात असतो का? आपण ते अन्न ग्रहण करतो, खातो, त्याचं जे बनायचं ते बनू द्या. म्हणजे त्या ठिकाणी आपण तो हेतू ठेवायचा नाही. तशा पद्धतीने बघा, आलं का फरक लक्षात आलं तुमच्या नामस्मरणाचा? नामस्मरण करत राहा फक्त. त्या ठिकाणी जे काही परमेश्वर सहाय्य करायचंय, त्याचा वेद बोध वगैरे काय द्यायचंय ते परमेश्वर सगळं करून घेणार आहेत आपल्याकडनं. आणि देवाकडे काही मागायचं असेल तर काय, नाम प्राप्ती ते करी, म्हणजे फक्त ईश्वर मागा, एवढ्या हेतूने स्मरण करा. हा निर्हेतुक स्मरणाचाच भाग आहे. आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतात ते लागतात, जे लागतात आपल्याला ते बरोबर प्राप्त होतात. जसं तुम्ही म्हटले की असं करा, पुरणपोळीचं जेवण बनवा, मग ते फक्त पुरणपोळीच बनवतात का? नाही, पुरणपोळीचं जेवण फक्त सांगितलं की बाकीचे पदार्थ आपोआप येतात. बासुंदीचं जेवण बनवा, बाकीचे पदार्थ सांगावे लागतात का? नाही, ते बरोबर आपोआप त्याच्यामध्ये ते बनवल्या जातात. तसं ईश्वर प्राप्तीच्या हेतूने नामस्मरण करा, बाकी दुसरा हेतू नाही. तोची होवावा तोची भेटावा एवढ्याच हेतूने जर का चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण केलं तर त्याच्यामध्ये लागणाऱ्या इतर गोष्टी, वेद बोध अनुसरण स्मरण आणि ते करत असताना वाजत वारा धरणे, पडते आकाश धरणे हे आपोआपच होतं. भटोबासांनी म्हटलं का मी नेवाशाला जातो पण हे ताप घालवा बरं माझा, म्हटले का ते? नाही म्हटले, ते गेले तसेच. स्वामींनी तापही घालवला, भूकही लागली, शिदोरी पण प्राप्त करून दिली आणि कायमस्वरूपीचं वरदानही देऊन टाकलं, तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही. अख्ख्या स्मृतीस्थळात भटोबास म्हटले का कधी की मला सांगितलं देवानी पण मला काही आठवत नाही, बोलले का? नाही बोलले. कारण की ते वरदान तेव्हाच देऊन टाकलं, तुम्हाला आठवणार नाही असं काहीच नाही. तापास जर का आठवत आहे तर शुद्धीवर असल्यानंतर, सशक्त असल्यानंतर ते आठवणारच आहे. आणि म्हणून तिथे नाथोबास किंवा भट्टोबास यांच्या सेवेमध्ये मुख्यत्वे असं दिसून येतं, हेतुविन दास्य. विचारलेलंच नाहीये का आणि कशासाठी. सांडवा बांधायचा आहे, कशासाठी, किती वेळ स्वामी थांबणार आहे, किती दिवस थांबणार आहेत, विचारलं नाही. तुम्ही म्हटले ना बांधायचा तर बांधायचा. ईश्वर हेतू काय आहे हे तुम्ही आम्ही जाणू शकत नाही. एरवी आम्हाला विचारलं जातं या लीळेचा हेतू काय, त्या लीळेचा हेतू काय, आम्ही ते अंदाजे सांगत असतो. या लीळेचा हेतू काय हे स्वामींनी कुठेही सांगितलेलं नाही आहे. परंतु आपण ते सांगत असताना वचनाच्याच आधाराने सांगत असतो की परमेश्वराची प्रवृत्ती जाणून घेण्याच्या प्रयत्नानेच ते सांगत असतो, अंदाजे अंदाजे. ते काही एकदमच हवेत असतं असं नाही. परंतु जे सांगितलं जातं ते ईश्वराने सांगितलेलं नसतं. म्हणजे ईश्वराचा जो मूळ हेतू आहे काय नेमकं ते आपल्याला सांगता येत नाही. आता समजा कोणी विचारलं की बाबा आधी स्मृती स्थळ का घेतात आणि नंतर दृष्टांत का घेतात, तुमच्या जर का चर्चा झाली तर तुमचे कमीत कमी 10 मतं तरी मला मिळतील. म्हणजे कोण म्हणेल की ह्यासाठी आधी स्मृती घेतात आधी आणि नंतर दृष्टांत घेतात. प्रत्येक जण आपलं काही ना काही वेगळं मत मांडेल. परंतु माझं नेमका हेतू काय आहे ते घेण्याचा, तर ते मुख्य हेतू कोणाला माहिती नसणार आहे. अंदाजे हेतू तुम्ही आम्ही सांगू शकतो एखाद्याचा. जसं लीळेच्या बाबतीतही हा हेतू असा का आहे, हा हेतू असा का आहे, ईश्वराचा हेतू ईश्वराला माहिती. आमचं काय काम आहे, फक्त देवाने सांगितलं ते करायचं, बाकी काही विचारायचं नाही, काही नाही. आणि ज्ञान झाल्यानंतर तो ईश्वराचा हेतू आपोआपच लक्षातही येतो, तो विचारायचं देखील काही काम पडत नाही की देवा एवढ्या भर तापात मला तुम्ही का पाठवतायत, विचारायचं काही काम नाही पडलं.
म्हणजे त्या ठिकाणी ते त्या कार्याला जन्म देणे असं म्हणतात. तुम्ही जर का विचाराल की जन्म देणे म्हणजे काय, मा हे एक जन्म द्या स्वामी म्हणतात, तर ते जन्म देणे म्हणजे हे आहे की ईश्वराच्या धर्मामध्ये प्रवेश केल्यानंतर देवाने जे सांगितलं ते आपण करत राहणं. येत आदिन होईजे आणि येथूनही म्हणितले कीजे. आदिन होणे म्हणजे धर्मप्रवेश, तो गुरुमंत्र नाम मंत्र उपदेश घेऊन आणि आदिन व्हायचं. त्यानंतर परत आपल्याला एकदा परत आदिन व्हायचं, म्हणजे येत आदिन होईजे म्हणजे अनुसरण घेऊन आदिन व्हायचं. आणि मग येथूनही म्हणितले ते कीजे. प्रवृत्ताच्या आचारावर या वचनाचा अर्थ आणि निवृत्ताच्या आचारावर या वचनाचा, असं दोन्ही ठिकाणी तो अर्थ लागेल. जसं प्रवृत्ताचा आचार वेगळा सांगितला, निवृत्ताचा आचार वेगळा सांगितला, थोडासा फरक त्याच्यामध्ये आहे. तशा पद्धतीने सन्निधानाचा धर्म वेगळा आहे, असन्निधानाचा धर्म वेगळा आहे. वासनिकाचा धर्म वेगळा असेल, थोडासा अनुसरल्याचा धर्म वेगळा असेल आचरणाचा. इत्यादी सर्व कार्य आपल्याला कसं करायचंय, निर्हेतुक करायचं. नुसतंच अन्नदान निर्हेतुक नाही, सेवा दास्य स्मरण वगैरे नित्यविधी निमित्तविधी सर्व निर्हेतुक करायचं. ईश्वर आठवण्याचा हेतू फक्त ठेवायचा आहे. मी नेहमी सांगत असतो की देवाने जेवढं काही आम्हाला करायला सांगितलेलं आहे करणीय प्रकरणामध्ये, हे सगळं देव आठवण्याची विधी आहेत, बाकी काहीच नाही आहे. आमचे स्वामी सांगतात हे देखील तेसे आठवीचे, आणि ते नित्यविधीतले जेवढे विधी आहेत सगळे देव आठवण्याचेच विधी आहेत. निमित्त विधीतले जेवढे विधी आहेत तेवढे देव आठवण्याचेच विधी आहेत. आम्हाला इथून तिथून काय करायचंय, शेवटपर्यंत देव आठवायचा आहे. आणि भट्टोबास म्हणतात ना, शेवटपर्यंत देव तो तुवाची आठवला, म्हणजे तुम्हीच देव आठवला शेवटपर्यंत, एवढाच विधी आहे. आणि तो करत राहायचा. जेव्हा केव्हा कुठली क्रिया करायची आहे त्याच्यामध्ये कळेल की हे देवानी मला नाही सांगितलं, नाही करायचं, हे करायला देवानी मला सांगितलं, करायचं, बस करत राहायचं. आणि त्याला जन्म देणे म्हणजे काय, आपला जन्म अनुसरल्याचे जीने मरणे ते ईश्वराच्या अधीन. तिथे काही प्रश्न विचारायचे नाहीत. देव म्हणतील ते पूर्णच्या पूर्ण जन्म जो आहे त्याच्यावर आपला कुठलाच अधिकार नाही, आपलं कुठलाच हक्क नाही. सगळं देवाकडे सोपवून द्या. जसं आपलं एखादं काही शस्त्रक्रिया असते, म्हणजे काय शस्त्रक्रिया म्हणजे काय, ऑपरेशन. ते जेव्हा करतो तेव्हा आपण डॉक्टरांना सांगतो का असं करा तसं करा तसं करा. आपण ते शरीर त्यांच्याकडे देऊन टाकतो पूर्ण. मग त्यांना काय करायचंय, कुठे भूल द्यायची, कुठे काय त्यांना ते ऑपरेशन चिरफाड करायची, ते त्यांच्या पूर्ण आपण समर्पित असतो. ते म्हणतील तसं. ते म्हटले जेवू नका, नका जेवू, पाणी प्या, प्या. तशा पद्धतीने आपला देह आपण त्यांना देतो. इथे देह नाही द्यायचा, इथे जन्म द्यायचा आहे, आपलं जीव स्वरूप देऊन टाकायचं आहे. ईश्वराला आपल्या देहाशी काही घेणं देणं नाही, हे लक्षात घ्या. जेव्हा ईश्वर त्या जीवाला प्राप्तीला नेतात त्या देहाला तिथेच ठेवून देतात. ईश्वर स्वरूपामध्ये जीव स्वरूपाला नेतात. आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे की आपल्या जीव स्वरूपाशी संपर्क आहे. आपल्या जीव स्वरूपाला बघितलं नाही, देह स्वरूपाला. देह नव्हताच आपल्याकडे. कुठे कुठे असताना देह नव्हतं, तमामध्ये असताना देह नव्हतं, फक्त जीव स्वरूप आहे. जीव स्वरूपाला बघितलं आणि भलं कुणाचं करायचं, जीव स्वरूपाचं करायचं आहे. अशा दृष्टीने आपल्याला इथे आणलेलं आहे. आणि आपण इथे आल्यानंतर आपण काय बघतोय, आमच्या देहाचं भलं झालं पाहिजे, आमचं देह चांगलं राहिलं पाहिजे, आम्ही आजारी नाही पडलो पाहिजे. म्हणजे आपण देह स्वरूपाचा विचार करतोय आणि परमेश्वर जीव स्वरूपाचा विचार करत आहेत. आणि त्या दृष्टीने आपल्याला बघता आलं पाहिजे की ते जन्म देणे, आम्हाला देह देवाला द्यायचा नाही आहे. लक्षात घ्या फरक. स्वामींनी मागितला जन्म, आपण देहाचा विचार करतोय, आपण देह देण्याचा विचार करतो नाही. इथे जीव स्वरूप देता आलं पाहिजे आपल्याला. आणि त्याला जन्म देणे असं म्हणतात. जैसा दासीचा दृष्टांत घेतायत, जैसा दासीचा. या दृष्टांताचं निरूपण आमच्या स्वामींनी पैठणला असताना केलेला आहे. लीळा देखील सुंदर एकदम लीळा आहे. आणि एकदा एका
सेवा दास्याच्या प्रकरणावरूनच किंवा प्रसंगावरूनच आमच्या स्वामींनी हा दृष्टांत या ठिकाणी निरूपण केलेला आहे. उत्तरार्ध 329 क्रमांकाची लीळा आहे. भट उदका नयनी दासी दृष्टांत कथन. एकुदी गोसाव्यांसी मढी आसन झाले असे. एकदा आमच्या स्वामींना मठामध्ये आसन असताना गोसावी निरूपण करीत असते. आमच्या स्वामींचं निरूपण अवसर जो आहे तो सुरू आहे. तो बाईसी म्हणितले. बाईसा म्हणतात नागदिया हे घागरी भरूनी आणि हो. आता त्या ठिकाणी निरूपण सुरू आहे आणि निरूपण असताना सुरू असताना विषय देखील सुरू आहे आणि ते निरूपण परत ऐकायला मिळणार नाही. परत ऐकायला मिळणार नाही म्हणजे त्याचं काही कुठे रेकॉर्डिंग वगैरे आहे का? आपल्याला ती सोय झाली, ते म्हणतात नाही गेलं निरूपणात तरी चालतं, रेकॉर्डिंग येते. परंतु हे लक्षात घ्यायचं की प्रत्यक्ष ऐकणं आणि तसं ऐकण्यामध्ये फरक आहे. तुमच्याकडे जेव्हा दुसरा उपाय नाहीये तेव्हाची गोष्ट ठीक आहे, परंतु ज्या वेळेला त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून जे ऐकणं श्रवण करणं आहे, आणि आता इथे तर काय आहे, ईश्वर श्रीमुखी आहे. नंतर तर बाईसा विचारतील बाबा काय निरूपण झालं? स्वामी म्हणतील बाई वान रेषा ते पुसा. आता भटोबासांच्या मुखातनं ऐकायला मिळेल तरी फरक झाला बरं का. श्रीमुखी ऐकणं आणि भटोबासांकडनं ऐकणं ह्याच्यामध्ये परत फरक त्याच्यामध्ये होतो. आणि म्हणून त्या वेळेला स्वामी जेव्हा उपस्थित आहेत, स्वतः परमेश्वराची निरूपण करण्याची प्रवृत्ती आहे आणि तो विषय स्वामी निरूपण करत आहेत, आणि त्यावेळेला मध्येच कोणीतरी सेवा सांगितली. आता सेवा नाही सांगितली, आता काम सांगितलेलं आहे. बाईसांनी काम सांगितलं की बाबा पाणी घेऊन या, आणि ते म्हटल्यानंतर काय झालेलं आहे की आणि भटा न मनेची, परंतु घागरी घेतली, पाण्यासाठी घागर घेतलेली आहे त्यांनी, आणि पण मनामध्ये मात्र एकदम त्यांना असं नाराजी निर्माण झाली एकदम. एवढं सुंदर निरूपण चालू आहे आणि बाईसांनी मध्येच सांगितलं. बाईसांनी नंतर थोडं सांगता येतं ना, थोडं निरूपण संपल्यानंतर सांगता येतं. म्हणून नाराजी निर्माण झाली म्हणून मी काय म्हटलं, काम सांगितलं बाईसांनी. ती नाराजी नसती तर काय असतं, ते सेवा असते. परंतु आपली नाराजी असेल तर ते काम असतं बरं का. आणि जर का आवडी असेल त्याच क्रियेमध्ये तर ती काम या पदामध्ये ते मोडत नाही, ते सेवा या पदामध्ये ते मोडत असतं. तुमची त्या क्रियेत आवडी आहे की अनावडी आहे त्याच्यावरून हा फरक पडत असतो. परंतु आता बाईसांनी सांगितल्यानंतर त्यांना उठावं लागलं आणि पाण्यासाठी जावं लागलं. घागरी घेतली आणि ते म्हणतात कैसी आहे बाईसी. कशा बाईस आहे त्या? निरूपणाचाची प्रसंगी म्हणी देती. नेहमी म्हणजे निरूपणाच्याच वेळेला हे आम्हाला काही ना काही काम सांगतात बरं. नावेक राहती तरी काही होते. थोडा वेळ जर का बाईचा थांबल्या असत्या आणि थोड्या वेळाने जर का ती सेवा दिली असती तर मग काय झालं असतं. आता नाही तर थोड्या वेळाने आपण ते केलं असतं. असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, बाईसांचाच दोष घेतलेला आहे. असं अनेकदा होत असतं की समोरचा व्यक्ती महत्वपूर्णच असं काहीतरी आपल्याला सांगत असतात, पण आपल्याला त्यावेळेला ते अपेक्षित नसतं. आपल्याला ते अपेक्षित नसतं म्हणून समोरचा व्यक्ती चुकीचा वाटतो. आणि जर का आपल्याला अपेक्षितच त्या व्यक्तीने सांगितलं तर तो व्यक्ती सारखा दुसरा बरोबर व्यक्ती नाही असं असतं. आणि आपल्या अपेक्षे व्यतिरिक्त जर का त्यांनी किंवा त्या वेळे व्यतिरिक्त जर का त्यांनी सांगितलं, आपल्याला त्या वेळेला ते कार्य करणं अपेक्षित नसतं, मग त्यावेळेला ती व्यक्ती आपल्याला चुकीची वाटत असते. बाईसांची चूक डोळ्यासमोर दिसायला लागलेली आहे. आणि मग ऐसे भट पोटी करीत गेले. पोटी करीत गेले म्हणजे मनामध्ये त्यांच्या तेच चालू आहे. निरूपणातनं उठायला लागलं, जो विषय सुरू आहे तो आता ऐकायला मिळणार नाही, आणि तोच विचार करत करत, परंतु याच्यामध्ये बाईसांचा दोष जास्त त्यांना आठवतो आहे. आणि लोणार तीर्थी घागरी भरली, त्या घाटावर गेले. लोणार तीर्थाचा तो घाट म्हणजे पैठणचाच. आणि तिथे गेले आणि आतमध्ये गेल्यानंतर
असं आहे की खोल पाण्यामध्ये किंवा त्यावेळेला पाणी शांत आहे, तर त्यावेळेला त्या पाण्यामध्ये ती घागरी बुडवलेली आहे. आता भट्टोबास जी घागर घेऊन आलेले आहेत पाण्यासाठी, ती पाण्यासाठीची घागर वेगळी आहे. एकूण किती घागरी आणल्यात त्यांनी? एकच. परंतु त्यांनी मुळात 2 घागर आणलेल्या आहेत. एक पाण्यासाठी आणि एक दोषरूपी घागर ते भरून घेऊन आलेले आहेत. आणि निरंतर त्याच्यामध्ये दोष भरतच आहेत. ते जसं पोटी विचार करत करत येत आहेत, हे म्हणजे काय आहे, ती दोषाची घागर भरत 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 ते आलेले आहेत. बाईसांविषयी उलट विचार करत 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 आलेले आहेत. आणि दुसरी घागर कुठली आहे? एक पाण्याची घागर आहे, ती सेवा दास्याची घागर आहे. जरी नाराजीने आलेत तरी पण ती घागर कसली आहे? सेवेची घागर आहे. आणि जेव्हा ती घागर घेऊन ते नदीकडे आलेत आणि तिथे त्या लोणार तीर्थी ती घागर भरली, गुडघ्यावरी ठेविली आणि त्यांनी ती घागर भरून सरळ खांद्यावर किंवा डोक्यावर घ्यायची आहे, तर ती मोठी घागर असणार आहे आकाराने म्हणा वगैरे, ती सरळ मग डोक्या खांद्यावर नाही घेता येणार. ती कुठे ठेवावं लागते? आधी इथे गुडघ्यावर ठेवावं लागते. म्हणजे जुन्या काळात ज्यांनी असं पाणी भरलं असेल है ना, त्यांनाच हे माहिती आहे. नदीवरून विहिरीवरून पाणी आणलं असेल घराकडे, त्यांनाच हा विषय कळेल. ज्यांच्याकडे घरपोच पाणी आहे त्यांना हा विषय काही कळणार नाही. आणि तो इथे गुडघ्यावर ठेवून भट्टोबासांनी आणि नंतर मग वासना उपरतली. आता जी घागर भरली ती कशाने भरलेली आहे? कशाने भरली? नाही नाही नाही, 2 घागरी एकत्र करू नका, दोन्ही वेगळ्या ठेवा. अशा दोषाची घागर भरलेली आहे. आता जी घागर आहे ती सेवादास्याची घागर आहे. ह्याच्यामध्ये पाणी भरलं म्हणजे काय भरलं? सेवादास्य भरलेलं आहे, म्हणजेच विधी भरला त्याच्यामध्ये. आमचे स्वामी काय सांगतात? विधी करिता अविधी परिहरे. जर का भट्टोबास गेले नसते ना, म्हटले असते की मी नंतर जाईन, तर तो दोष तसाच राहिला असता, भट्टोबासांकडे चालूच राहिलं असतं ते. परंतु त्या वेळेला काय झालं की ते नदीकडे गेलेही सेवादास्याची घागर घेऊन, त्याच्यामध्ये पाणी भरलं. तुमच्या आमच्यासाठी जरी पाणी असेल तरी त्याच्यामध्ये तो विधी झाला, त्यांच्याकडनं तो विधी भरल्या गेला. आणि विधी भरल्यामुळे काय झालेलं आहे की दोषांची जी घागर आहे ती मात्र त्या ठिकाणी रिकामी झालेली आहे. वासना उपरतली. विधीचा हा लाभ असतो. तुम्ही जर का ज्ञान श्रवण करण्यासाठी कुठेही जात असाल, कुठे मार्गात जात असाल, निरूपण स्थळी जात असाल, आश्रमात जात असाल, तर तिथे हे लक्षात घ्यायचं की आपल्याकडनं थोडी तरी सेवा तिथे घडणं गरजेचं आहे. सेवा स्वीकारत बसायचं नाही नुसतं. काहीतरी सेवा आपल्याकडनं इकडचं तिकडे का होईना काहीतरी करायचं. म्हणजे करायचं कशासाठी? कारण की आपल्याकडे अविधी भरपूर प्रमाणामध्ये आहे. निरूपणाला येता जाता बसता इथे एकमेकांविषयी द्वेष, दोष, निंदा या गोष्टी होतच राहतात बरं का. ते काही आपलं थांबतच नाही. आपण निरूपणाला जरी आलो तरी एकमेकांविषयी काही ना काही आपण काहीतरी द्वेषात्मक काहीतरी मनात तरी आणतो, तोही दोष आहे. ह्या ज्या घागरी भरल्या जातात हे आपण त्या रिकाम्या करायच्या कुठे? त्याचं क्षाळन करायचं कुठे? इथेच. अन्यत्र कीजे, ते इथेच. जिथे करावं तिथे ते फेडून मोकळं व्हायचं. एक तर करायचंच नाहीये वाईट, आणि जर का झालं तर ते दुसरीकडे कुठे जाता येणार नाही. एखादा दोष जर का सन्निधानी घडला तो त्याचं सन्निधानीच त्याचा भोग आहे, दुसरीकडे नाही. आणि म्हणून आपल्याला या पद्धतीचे सेवादास्य करत असताना देखील दोष घडतो. आपण निरूपणाला आलो हा विधी आहे, परंतु येताना काही दोष, आल्यानंतर काही दोष, जाताना काही दोष, घरी पोचल्यानंतर परत काहीतरी आठवतं. पण काय आठवतं? स्मृतीस्थळातलं नाही आठवणार, दृष्टांतातलं नाही आठवणार. कोण काय बोललं आणि कोण काय हे केलं, कोण काय ते केलं, तेच आपल्याला आठवत राहतं. बाकी महत्वपूर्ण जे आहे, विधीपूर रूप जे आहे ते कधीच आपल्याला आठवत नाही. आणि भट्टोबासांनी जसं सेवा केली तर लगेच त्यांच्या अविधीचा दोन्ही गोष्टी घडल्या. विधी पण आणि अविधी पण. विधी अजून घडायचा आहे, अविधी मात्र घडला. परंतु ते भट्टोबास असल्यामुळे त्यांची वेळीच विधीची घागर भरली आणि अविधीची घागर लगेच रिकामी झाली देखील बरं का.
त्याच्यासाठी देवाकडे यावं नाही लागलं त्यांना. तिथेच जिथे सेवा घडली, आम्हाला प्रायश्चित्त करायला कुठेतरी जावं लागतं, मग तिथे प्रायश्चित्त करावं लागतं, रडावं लागतं वगैरे वगैरे इत्यादी गोष्टी. परंतु इथे प्रायश्चित्त जे आहे भट्टोबासांचं जागेवर झालेलं आहे. सेवा घडली आणि ती सेवा कोणाची आहे? ईश्वर सेवा आहे. त्यातल्या त्यात फरक आहे. म्हणजे प्रत्यक्ष उभयदृश्य अवताराची, उद्धरव्यसनी अवताराची सेवा घडते आहे त्या ठिकाणी. आणि लगेच काय झालं? वासना उपरतली. वासना उपरतने म्हणजे काय माहितीये का? जे मनामध्ये आहे ठरवलेलं आहे वगैरे काय, ते अगदी बदलून जाणं. जर का दोषरूपी असेल तर त्याचं गुणरूपामध्ये परिवर्तन होणं, ह्याला वासना उपरतने असं म्हणतात. वासना उपरतने म्हणजे मन बदलणे, असं त्याचा सरळ अर्थ आहे. आपल्याला इथे वासना उपरतने म्हणजे दोष क्रियेचा उल्लेख केलेला असताना मात्र ज्ञानामुळे किंवा विधीमुळे आपली ती इच्छा बदलून जाणे. यथा आपण असं ठरवलं की एखाद्याशी भांडायचं आहे बरं का, 2 दिवसात भांडूया, हा, असं आपण ठरवलं आणि नेमकं निरूपणाला आपण ऐकलं की असं जर का आपण अपशब्द बोललो, काय झालं, मानसिक दोष, वाचिक दोष असं जर का केला तर पुढे तो आत्मघातापर्यंत किंवा इतराच्या हत्येपर्यंत, नित्य नरकापर्यंत जाऊ शकतो. स्वामींनी सांगितलं मुंगीचं सुद्धा वैरत्व चिंतायचं, असं निरूपणात ऐकलं आणि लक्षात आलं रे आपण तर समोरच्याचं वैरत्व चिंतत आहोत, त्याच्याशी वाद घालायला आपण जाणार आहोत वगैरे वगैरे, आणि आपली वासना उपरतली म्हणजे नाही, देवाने सांगितलं ना नाही करायचं असं, तर मग हा विषय आता बंद. आणि मग ह्याला म्हणतात वासना, म्हणजे इच्छा आपली चूक करण्याची होती ती बदलून गुणदायकता त्याच्यामध्ये निर्माण झाली, ह्याला वासना उपरतने असं म्हणतात. बाईसांबद्दल जे काही मनामध्ये सुरू होतं ते दोषरूपी सगळं सुरू होतं. बाईसांचे दोष त्या ठिकाणी भटोबासांकडनं ते आठवल्या जात होते पुन्हा 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 पुन्हा. त्याच्यामध्ये वासना उपरतने झाली, दोष आठवणे जागेवर बंद झालेला आहे. आणि त्या ठिकाणी मग काय झालं की ते म्हणतात हे काही झाले मज, म्हणजे हे कसं काय माझ्या डोक्यामध्ये असं का आलं बरं? म्हणजे आपण बाईसांबद्दल चुकीचा विचार कसा काय करू शकतो, बाईसांचे दोष आपण कसे काय काढू शकतो, असं होत असतं. एखादी व्यक्ती धर्मयुक्त आहे पण त्याचे दोष आपण काढत असतो है ना, सहजपणे. त्यांचं काय ते आजकाल खूपच गाठ्या करायला लागले, स्मरण करायला लागले, कुणाला नाव ठेवतोय आपण? किंवा त्यांचं काय कधी पण बघा तर पुढे पुढेच असतं सेवेमध्ये, त्यांचंच पुढं, म्हणजे कोणाला नाव ठेवतोय आपण? किंवा कधी पण बघावं ते खूपच अभ्यास करतात. आता नावं ठेवतोय कुणाला आपण? जे देवाचं कार्य करतात त्यांनाच नावं आपण ठेवतोय. मुळातच नावं तर कुणालाच नाही ठेवायचं, नाही करत त्यालाही नाव नाही ठेवायचे. आणि जो करतोय तो तर ईश्वराची सेवा दास्य काय करत असेल त्याच्या पद्धतीने, आपण त्यालाही सोडत नाही, त्यालाही नावं ठेवतो आपण. म्हणजे हे का बरं असं होतं? म्हणजे तसं होता कामा नाही आपल्याकडनं. आपण जो दोषवंत व्यक्ती आहे त्याला देखील नावं ठेवायचं नाही, कारण की आपल्याला आपलं जे काय आहे धर्म जो आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे. दुसऱ्यांचा अधर्म वगैरे हे बघण्यात आपल्याला वेळ घालवायचा नाही. आणि इथे जेव्हा भट्टोबासांना त्याची उपरती झाली, कारण की किती झालं की भट्टोबासांकडे ज्ञानाचं अधिष्ठान आहे, आचरणाचं अधिष्ठान आहे, त्यागाचं अधिष्ठान आहे, ईश्वराचं प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं, परमेश्वराचं प्रसन्नतेचं सगळंच अधिष्ठान भट्टोबासांकडे आहे. तरी देखील भट्टोबासांच्या बाबतीत ही गोष्ट घडू शकते. आपण तर खूप लांब आहोत परमेश्वरापासून, भरपूर भरपूर लांब आहोत आपण. आणि परंतु भट्टोबासांची ती विशेषता आहे की भट्टोबासांना लगेच त्या ठिकाणी त्यांच्या दोषांचं ज्ञान होतं आणि लगेच भट्टोबास दोषांचं निरसन करतात. प्रत्येक लीळा भट्टोबासांची अशी बघा, काही दोषही भट्टोबासांकडनं घडत जरी असेल तर स्वामी तरी निरसन करतात किंवा भट्टोबास तरी लगेच शाळन करून टाकतात, दोष तिथे ठेवत नाहीत. जसं तुम्ही धान्य निवडता, धान्य निवडताना म्हणजे काय निवडता? धान्य निवडता की खडे? खडे. पण काय म्हणतो आपण? धान्य निवडतोय. मुळात धान्य निवडतच नसतो आपण, खडे निवडत असतो. पण दिसला खडा की काय करता तुम्ही? लगेच काढून टाकता. भट्टोबास तसं ते निवडत होते. दोष
म्हणजे जे चांगलं असतं ना ते निवडल्या जात असतं, वाईट असतं ते कधीच निवडल्या जात नसतं. तुम्ही भाजी घ्यायला जाता तर चांगली भाजी निवडता की खराब? चांगली निवडत असतं. आणि म्हणून ते म्हणतात आम्ही धान्य निवडतोय असं म्हटलं जातं. पण त्यातलं काय करतो आपण? वाईट जे आहे ते लगेच बाजूला करतो. जेवणातलं लगेच बाजूला करता येतं आपल्याला, जीवनातलं मात्र वाईट आपल्याला लगेच कळून सुद्धा बाजूला करता येत नाही किंवा आपण ते करत नाही. भट्टोबासांची विशेषता आहे की ते लगेच बाजूला करतात. त्यांच्याकडनं नाही तर लगेच आमचे स्वामी ते बाजूला करतात आणि त्यांची ती वासना उपरतली आणि ते म्हणतात हे काही झाले मज, जे माझ्या मनामध्ये असं का आलं बरं? बाईसी काही आपले अंग धुवावया आणविले. बाईसांनी काय आपले अंग धुण्यासाठी हे पाणी मागवलंय का? हातपाय धुवायला हे पाणी मागवलेलं आहे का त्यांनी? घुसाव्या लागी आणविले की, म्हणजे पाणीच कोणासाठी आणलेलं आहे? स्वामींसाठी म्हणून आणलेलं आहे. आता ही बाईसांची विशेषता आहे. बाईसांच्या सगळ्या लीळा वाचून काढा. त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये बाईसांनी जेही कोणाला काही सांगितलं असेल किंवा केलं असेल ते केवळ आणि केवळ स्वामींचंच त्यांनी केलेलं आहे. बाईसा बाहेर जाती, हातपाय धुती, तोंड धुती, सवळे वस्त्र वेडीती. कशासाठी? कशासाठी? आपणही हे करतो, सवळे वस्त्र वगैरे वेडून वगैरे सगळं. कशासाठी? आपण आपल्या चांगल्या दिसण्यासाठी. बाईसा तसं नाही. हात पाय धुती, तोंड धुती म्हणजे आपले हात खराब असतील वगैरे तर ते हात स्वामींना लागले नाही पाहिजेत. किंवा सोळे वस्त्र वेळतात म्हणजे धुतलेले, म्हणजे आपल्या कपड्यावर जर का माती असेल तर ती माती स्वामींना उडाली नाही पाहिजे. किंवा ते मळकं जे वस्त्र दिवसभरामध्ये आपण उपयोगात आणलेलं ते स्वामींना लागलं नाही पाहिजे वगैरे. ही काळजी त्याच्यामध्ये. आपल्या कपड्याची दुर्गंधी जर का येत असेल तर ती स्वामींपर्यंत गेली नाही पाहिजे. ही काळजी स्वामींची, म्हणजे ते देखील देवासाठीच आहे. आमच्या धानाईसांना विचारलं की कुणासाठी शृंगार, कुणासाठी कास? काय सांगितलं त्यांनी? स्वामींसाठी, गोसाव्यांसाठी. म्हणजे स्वामींसाठी हे करता आलं पाहिजे आपल्याला. आपलं जे काही जन्म देणे हा जो काही प्रकार आहे तो जे काही आपण करू ते सगळं देवासाठी म्हणून समर्पित आहे. तुम्ही काही जरी दान दिलं की तुम्ही काय म्हणतात? श्री चक्रधरास अर्पण. दिलं तुम्ही व्यक्तीला पण म्हटले श्री चक्रधरास अर्पण. हे मी त्या व्यक्तीला जरी दिलं तरी देवा हे तुम्हालाच अर्पण आहे. जर का अधिकरण वगैरे असतात, साधू मंडळी असतात, त्यांना आरती वाळायला जाते, ते काय आरती स्वतः नाही स्वीकारत. ते म्हणतात देवाला हात जोडून की देवा हे आपल्यासाठी आहे, आम्ही ह्या योग्य नाही, हे आरती आपल्यासाठी आहे, आपण त्याचा स्वीकार करावा वगैरे वगैरे. हे देवाला आपण समर्पित करायच्यात गोष्टी. आपलं जीवनच जर का समर्पित आहे तर जीवनात आलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते ईश्वराला समर्पित आहेत. आणि म्हणून बाईसांनी जे सांगितलं ते आपल्या स्वतःसाठी नाही सांगितलं, स्वामींच्या साठी म्हणून ते उदक आता उपयोगी जाणार आहे, विनियोग जाणार आहे. जर का आपण निरूपण संपल्यानंतर जर का उदक आणायला गेलो तर तोपर्यंत काय होईल? स्वामींच्या आरोगणेला उशीर होणार आहे. याच्यामध्ये बाईसांचा काही स्वार्थ आहे का? काहीच स्वार्थ नाही. सेवेमध्ये आपला स्वार्थ नसणे आणि ईश्वराच्याच हेतूने ते कार्य आपण करणे याला सेवा असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आपला हेतू जर का असेल तर की आपण पहिले वाढून घ्या, नंतर मग आपल्याला पाहिजे तेवढं घेता येतं खायला, है ना? असं असेल तर नाही. सेवा कशी पाहिजे? जेवढे लोक आले त्यांना वाढा, आम्हाला राहू ना राहू शिल्लक, याला म्हणतात सेवा. समर्पित सगळं काय जेवढं. तशा पद्धतीने बाईसांची सेवा आहे की गोसाव्या लागी आणविले की ऐसा अनुतापू करीत आले. आणि दुःख झालं त्यांना की आपण चूक देखील कोणाची काढली? बाईसांची. एवढी अवीटपणे गोडी बाईसांची आहे आणि त्यांची चूक काढत काढत आपण गेलेलो आहोत. परंतु येताना मात्र काय झालेलं आहे की अनुताप करत करत आलेले आहेत. अनुताप शब्द आपल्याला अनेक वेळा आता ऐकायला मिळाला 2-3 दिवसामध्ये. अनुताप किती महत्वाचा आहे. क्रियेशी अनुताप. जे पण दोष आपण करू, जे पण विधी आपण करू, दोन्ही त्या विधीमध्ये पण काही ना काही दोष हा घडतोच घडतो. त्या विधीमधील जे दोष आहेत ते आमच्या लक्षात आले. दोषामधले दोष तर लक्षात येतात,
परंतु विधीमधले देखील दोष ज्यांच्या लक्षात आले ना, तो खरा चाणाक्ष व्यक्ती. आणि त्याचं काय केलं पाहिजे, अनुताप जो आहे दोषांविषयी, विधीविषयी पण, की आमच्याकडे तुम्ही हे भोजन केलं तर ते भोजन करताना तुम्हाला काही त्रास झाला असेल, काही आमच्याकडनं अति आग्रह झाला असेल वगैरे, तर मग त्याविषयी आपण, किंवा तुमचा परिच्छेद काही त्याच्यामध्ये भंगला असेल, काही तुमचा देवधर्म ठाकला असेल वगैरे वगैरे इत्यादी सगळ्या बाबतीमध्ये विधी करताना देखील त्याच्यामध्ये आपल्याकडनं जर का काही अविधी घडला असेल तर त्याचं अनुताप करणे, दुःख करणे हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी दोष जर का आपण केला असेल तर दोषामध्ये तर किती मग अनुताप असेल, इथून तिथून सगळं दोषजनकच आहे, तेव्हा मात्र मग त्या ठिकाणी आपल्याला अनुताप हे चांगल्या प्रकारे अनुताप करावा लागेल त्याच्यामध्ये. आणि भट्टोवासांनी या ठिकाणी अनुताप करत 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 ते आलेले आहेत, दुःख करत आलेले आहेत. आणि मग घागरी ठेविली, आले आतमध्ये मठामध्ये, घागरी ठेवली, गोसाव्यांशी दंडवत घातले आणि स्वामींना मग दंडवत त्यांनी घातलेला आहे. आणि मग स्वामी म्हणतात, वानर्या तुम्ही जेहुनी गेली ती ते नव्हे, आले ती ते होय. हे वाक्य मला खूप स्वामींचं आवडतं, की जे होऊनी तुम्ही गेलात, म्हणजे कसे गेलात, दोषवंत होऊन तुम्ही गेलात, ते नव्हे म्हणजे ते तुम्ही नव्हतात, किंवा तसं नसलं पाहिजे. आणि एक म्हणजे ते तुम्ही नव्हतात, तुम्ही दोष घेत 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 गेलात, ते तुम्ही नव्हतात. जे होऊनी आले ती ते होय, परंतु ज्या गुणाने तुम्ही आलेले आहात ते मात्र तुम्ही आहात, किंवा तुम्ही असे असले पाहिजे. साधकाने असं असलं पाहिजे की दोष घेत बसणं हे साधकाचं लक्षण नाही. साधकाचं लक्षण काय असलं पाहिजे, गुण घेणे. पुरुषाच्या ठाया जायचे तर तेथीचे काही एक गोमटे घेऊन या, चांगलं घेऊन या तिथून काहीतरी. वाईट तर एवढं पडलेलं आहे तुमच्या आसपास, सगळी वाईट घ्यायला कुठे लांब जावं लागत नाही, सगळीकडेच आहे वाईट. कुठल्याही तुम्ही कोणाकडे डोकावले तरी वाईट तुम्हाला सहजपणे भरपूर मिळेल. परंतु आपण इकडे तिकडे जे जात असतो, कोणी तुम्ही मार्गात जाता, आश्रमात जाता, मंदिरात जाता, निरूपण स्थळी जाता, देवपूजेला जाता, पदयात्रेला जाता, तीर्थयात्रेला जाता, हे कशासाठी जाता? आणि तिकडून आल्यानंतर आपली किती धर्मवार्ता होत असते आणि किती अन्यवार्ता होत असते. दोषांविषयी कितीतरी वेळ आपण तासनतास बोलतो, कोण कसं वागलं, कोण कसं वागलं वगैरे. परंतु गुणाविषयी किती स्थानांच्या लीळा आपण आल्यानंतर त्याच्याविषयी चर्चा करतो. पदयात्रेतल्या किती विधींविषयी पदे आपण चर्चा करतो, किंवा निरूपणातल्या किती विषयांवर आपण चर्चा करतो, नाही करत. आपण ज्या वेळेला एखाद्या धर्मक्रियेला जात असतो, कदाचित त्यावेळी आपण दोषयुक्त असतो, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्यामध्ये वासना उपरतने ही झाली पाहिजे. आपली वासना उपरतने होते बरं का. आता जर का इथे सांगितलं जन्म देणे, तर सगळेजण ठरवत बस आता जन्म द्यायचाच 2027 मध्ये, बस अनुसरायचं म्हणजे बस. परंतु ती वासना उपरतने झाली की इथून बाहेर पडताना परत एक वासना उपरतने होऊन जातात, की आता नंतर बघू थोडस. म्हणजे लगेच आपली जी वासना उपरतने जी आहे, मन परिवर्तन जे आहे ते आपलं पटापट पटापट होतो, त्याला वेग आहे. आणि त्याच्यामुळे चांगल्या गोष्टीचा निर्णय जरी घेतला तरी लगेच वाईट गोष्टीचा निर्णय किंवा चांगलं न करण्याचा निर्णय लगेच आपण घेत असतो. आणि म्हणून जे कोणी ईश्वर साधक आहेत, नुसतेच भट्टोबास नाहीत, नुसतेच अनुसरलेले नाहीत, नुसतेच जे भिक्षुक आहेत, साधू आहेत ते नाही, सगळेच ईश्वर धर्मामध्ये आलेले तुम्ही आम्ही सर्वजण, प्रपंचातले, कर्मराटीतले, दैवराटीतले सगळे, यांनी दोषांचं हे करायचं नाही, दोषांची साठवण करायची नाही. दोषांच्या बाबतीमध्ये चाळणी घेऊन फिरावं, म्हणजे दोष आले तरी ते काय होतील, ते निघून गेले पाहिजे, ती चाळणी असली पाहिजे. आणि गुणांच्या बाबतीमध्ये मात्र चाळणी नको. आपण गुणांच्या बाबतीत चाळणी आणि दोषांच्या बाबतीमध्ये मात्र चाळणी नसते आपली. दोष साठवून ठेवतो आणि गुण मात्र आपले निघून जातात. तसं होता कामा नये. स्वामी म्हणतात की अवघ्यांचे जे काही
आळं जे आहे ते कसं आहे, गळक आहे. पण भट्टोबासांचं आळं कसं आहे, निगळ, ते गळत नाही. भट्टोबासांचं तसं आहे. धर्म आपण ऐकत नाही अशातला भाग नाही. धर्म भरपूर ऐकायला मिळतो तुम्हाला. आता घरी बसल्याही ऐकायला मिळतो, कुठे जाऊनही ऐकायला मिळतो. पण आपलं जे काही हृदयाचं जे आळं आहे ना, त्याच्यामध्ये धर्म टिकत नाही, तर धर्म निघून जातो, वाहून जातो. तो वानरेशांनी जे आळं तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये धर्म टिकून राहतो. तो अजिबात इकडे तिकडे गळत नाही, निघून जात नाही. ते त्याच्यामध्ये ते धर्म जो आहे, जसं त्या चपातीचं जर का आपण आळं केलं बारीक भुगा करून आणि त्याच्यात वरण वाढलं, तर ते वरण इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे, त्या चपातीमध्ये ते मुरलं पाहिजे. तसं तुमच्या आमच्या हृदयामध्ये धर्म असं साठवला पाहिजे की तो हृदयामध्ये मुरला पाहिजे. तुम्ही लोणचं मुरवता की नाही, दहीचं विरजन आहे ते चांगलं मुरू द्या म्हणे, अजून होऊ द्या दही, म्हणजे त्याला मुरू देता तुम्ही. चांगलं एखादी भाजी आहे ती शिजली तरी ते म्हणतात नाही अजून होऊ द्या, त्याला एक जीव झाला पाहिजे. ते अशा प्रकारे धर्माच्या बाबतीत ही काळजी आपण नाही घेत की धर्म आपल्या हृदयामध्ये असा चांगला त्याचं विरजन चांगलं लागलं पाहिजे, ते चांगल्या प्रकारे मुरलं पाहिजे की त्या हृदयामध्ये जे काही मुरेल ते तुमच्या अख्ख्या जीव स्वरूपामध्ये, तुमच्या देह स्वरूपामध्ये ते जाणार आहे. सगळीकडे पायाच्या त्या बोट अंगठ्यापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळीकडे ते जातं हृदयातलं. तशा प्रकारे जर का धर्म त्या ठिकाणी असेल तर धर्म तुमच्या पूर्ण क्रियेमध्ये, उठण्या बसण्या सगळ्यामध्ये तो धर्म त्या ठिकाणी तुम्हाला प्रगट होणार आहे आपल्या देहामध्ये, आपल्या जीव स्वरूपामध्ये. आणि म्हणून इथे आपल्याला जे होऊनी गेले ती ते नव्हे, म्हणजे दोष रूपी होऊन तुम्ही गेलात तसं तुम्ही नसलं पाहिजे, किंवा तसे तुम्ही नाही आहात मुळामध्ये. जे होऊनी आले ती ते होय, तुम्हाला आम्ही असं तयार केलेलं आहे गुणरूपी. अशा प्रकारचं स्वामी त्यांच्याविषयी तोष व्यक्त करतात. बघा आता इथे येऊन परत प्रसव मोडायची तशी काही गरज पडलेली नाहीये, कारण की जो अनुताप भट्टोबासांनी केलेला आहे तो तेवढ्या पुरता तेवढा केलेला नाहीये. तो मनापासून तो अनुताप केलेला असल्यामुळे त्यांचं प्रायश्चित्त जे आहे ते तिकडच्या तिकडे झालेलं आहे. आणि स्वामींनी देखील त्यांचा तो अनुताप तो स्वीकारलेला आहे. आणि तोषयुक्त शब्द, नाहीतर काय झालं असतं माहितीये का, ही लीळा थोडीशी वेगळी झाली असती. दोष घेऊनच गेले आणि दोष घेऊनच आले असते तर स्वामींनी लगेच शिक्षा पण केली असते की पोर जीव हे अपराध आले बर का, असं म्हटले असते स्वामी, शिक्षा केली असती वगैरे. परंतु भट्टोबासांकडे ती आता गुणवत्ता आहे की दोष जरी घडला तरी त्याचा अनुताप करून त्याचा त्या दोषाचा लगेच तिथे निरसनही करून टाकायचं आणि स्वच्छ शुद्ध होऊन स्वामींकडे ते आलेले आहेत. यावरी गोसावी दासीचा दृष्टांत निरूपिला. आणि यावर भट्टोबासांच्या या क्रियेवर स्वामींनी काय केलेलं आहे की दासीचा दृष्टांत निरूपण केलेला आहे. काल आपण सामान्य स्त्रीचा दृष्टांत बघितला, आज दासीचा दृष्टांत आहे. कवणा एकाची दासी असे कुणीतरी आहेत, त्यांच्याकडे ही दासी म्हणून ती कार्यरूप आहे. ते अष्टोपहार म्हणीये करी. अष्टोपहार म्हणजे ती त्यांच्याकडेच राहणारी आहे आणि दिवसभर ते जे काही सांगतील, म्हणजे अष्टप्रहर म्हणजे किती किती तास, 24 तास, म्हणजे एक प्रहर म्हणजे किती 3 तास, म्हणजे 3 गुणिले 8 किती 24 तास असं होतं एक प्रहर. असे 8 प्रहर आणि ते 8 प्रहराचे 24 तास ती जे सांगतील ते ती करत असते. मज खाओ जेओ सुती लेओ नेसो देती ऐसे म्हणून न करी. ही विशेषता त्यांची आहे. हे मला खायला देतात, मला जेवायला देतात म्हणून ते करत नाही. लेओ नेसो देती ऐसे म्हणून न करी. हे मला काहीतरी अलंकार देतात किंवा काहीतरी वस्त्र कपडे मला जे लागेल ते हे लोक देतात म्हणून मी यांची सेवा करावी, अशा हेतूने ती सेवा करत नाही. आपण परत तिकडे आलो. बाई भक्त आणि मागे. भक्त काही मागतो का देवाकडे? भक्त देवाकडे काहीच मागत नाही, फक्त तो ईश्वराची सेवा करत असतो अवीट आवडीने. म्हणजे त्या आवडीला कुठेच मर्यादा नाही. आपल्या आवडीला एक मर्यादा असते.
तुम्ही निरूपणाला आल्या आल्या जी आवड असते ना, ती नंतर 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 कशी होते, तशीच राहते का? कमी कमी होत जाते. खरं बोलले सगळे. म्हणजे असं होऊन जातं की कधी आता निरूपण संपणार आहे, बरं का, अजून संपले नाही, अजून संपलं नाही, काल तर लवकर संपवलं होतं. म्हणजे अवीटपणा त्याच्यामध्ये नाही, वीट त्याच्यामध्ये येतो. हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला जर का त्रिगुणात्मक जर का असेल, रजतम सत्वयुक्त असेल, तर त्याची गोडी अवीट असते, ती तर तशीच राहते गोडी. परंतु निर्गुण जे आहे, परमेश्वराचं जे आहे, त्याची सवय आपल्याला जास्त नसल्यामुळे काय होतं की विशिष्ट वेळेला ती आवडी आपली कमी कमी होत जाते. असं होतं आपलं. आमचे आचार्य भट्टोबास रात्री निरूपण सुरू झालं ते कधीपर्यंत चालतं? सकाळपर्यंत निरूपण चालतं. आणि तीच मुळात झोपेची वेळ आहे. ही दुपारची झोपेची वेळ नाहीये बरं का. याच्या आयुर्वेदाच्या नुसार म्हणा, आहारशास्त्रानुसार म्हणा, ही झोपेची वेळ नाहीये दुपारची. वाम कुक्षीची वेळ आहे. फक्त थोडा वेळ असं डाव्या कुशीला झोपून राहायचं बस. परंतु रात्रीची वेळ मात्र पूर्ण झोपेची. आणि तेवढ्या वेळामध्ये देखील आमचे स्वामी अहोरात्र तिथे निरूपण करत आहेत. पूर्ण सकाळ झाली त्याच्यामध्ये. म्हणजे या ठिकाणी पूर्णपणे देव सांगतायत म्हणजे ते ऐकायचं. ते नंतर करू, उद्या वगैरे वगैरे हा विषय नाही. आता प्रवृत्ती आहे तर आत्ताच ते सगळं ऐकायचं म्हणजे ऐकायचं. त्याला तिथे कशाला महत्व दिलं? आता धर्माला महत्व देत. आता तिथे झोपेला महत्व दिलं का? जीव धर्माला महत्व नाही, देव धर्माला, देवाचा जो धर्म आहे त्याला महत्व आहे. जीवाचा जो धर्म आहे, किती धर्म आहेत, 8 स्वभाव सांगितले, त्याला त्यांनी महत्व दिलं नाही भट्टोबासांनी. तशा पद्धतीने ही जी दासी आहे, हे दासी सेवा करताना हे माझं पालन पोषण करतात किंवा मला हे काही लागलं वगैरे ते सगळं मला पुरवतात वगैरे वगैरे, ह्या हेतूने ती काही करत नाहीये. ऐसे म्हणून न करी म्हणजे या हेतूने ती करत नाही. तो तर मोबदला होईल की हे मला या पद्धतीने माझं पालन पोषण करतात म्हणून मी यांचं काम करते आहे. हा व्यवहार झाला. व्यवहार जिथे असतो तिथे आपुलकी हा प्रकार नसतो. आणि म्हणून हे माझे करणीय म्हणून करी, हे माझं कर्तव्य आहे. घरातली जी व्यक्ती असतात ना सगळ्या, त्यांचं सगळ्यांचं एक कर्तव्य म्हणून ते करत असतात. खास करून आई असते, आई कर्तव्य म्हणून ते सगळं करत असते. म्हणजे तिच्या त्या कार्यामध्ये व्यवहार हा भाग नसतो. भले तर कसं असतं की कधी कधी आईचे काम घरातले लोक करतील नाही करतील, पण आई मात्र घरातल्या सगळ्या लोकांसाठी मात्र पुरून उरत असते. आणि ते करत असताना ती कुठेही व्यवहार तिथे दाखवत नाही. म्हणून आमचे स्वामी सांगतात, मातेचे स्नेह ते नैसर्गिक, तितकं स्वाभाविक आहे की त्या बदल्यात आई त्या घरच्यांकडे काहीच मागत नसते. अशा प्रकारचं कर्तव्य म्हणजे माझे करणीय म्हणून करी. आम्हाला स्वामींची जी काही वचनं आहेत ती वचनं आचरण करत असताना या बदल्यात मला काहीतरी मिळणार आहे म्हणून ते करायचं नाहीये. तर माझे करणीय म्हणून करी म्हणजे हे माझं कर्तव्य आहे म्हणून ते मला करायचंच आहे. कोणी जर का म्हटला तुम्हाला तुम्ही कशाला करता, कोणतरी करेल ना, कोणतरी करेल, तो त्यांचा भाग आहे. पण हे माझं कर्तव्य आहे. जसा आपला विषय झाला की सेवा दास्य, तुम्ही कुठेही गेलात तर तुम्ही तुमचं कर्तव्य म्हणून करा. असं वाट बघू नका की ते मार्गातले लोक सांगतील मग आपण करू. नाही, तिथे एकदा तुम्ही उपस्थित झालात की लगेच सेवेसाठी तुम्ही लगेच तत्पर असले पाहिजे. आपण काय करतो, तिथले सगळेच विशेष करत राहतो. आसनावरचे आहे ना, स्थान केलं तरी तिथे बाजूला विशेष ठेवलं, ते सगळेच करत राहतो. त्याच्याही पेक्षा तुम्ही विशेष तर रोजच करता, पण सेवादास्य तुम्हाला घरी मिळत नाही. सेवादास्य मार्गातच मिळतं. तिथे गेलात तर तिथे मार्गामध्ये त्या सेवादास्याला वेळ द्या. आश्रमात गेलात सेवादास्याला वेळ द्या. आणि तिथे माझे करणीय म्हणून ते करा. माझं कर्तव्य आहे, ह्या मार्गाचं काम आहे म्हणून नका करू. मार्गाची सेवा म्हणून नाही, हे माझं कर्तव्य, मला देवानी हे उपलब्ध करून दिलं आणि म्हणून ते आपल्याला करायचं आहे. मग तियेची गोसाविनी जेवळी जेव बैसे तेवळी आधे तियेसी वाढी. आता मग हे सगळं निरीक्षण कोण करतं? घरातले लोक निरीक्षण करतात बरं का. तुमच्याकडे जर का कोणी कामाला आहे तर तुम्ही त्यांचं निरीक्षण करताना हे कसं करते काम,
वरवर काम करते आहे की चांगलं काम करते, तुम्ही म्हणता ना की एक चांगलं काम केलं बरं का त्यांनी, नाही तर तुम्ही म्हणता वरवरच हे भांडे धुतलेली आहेत, व्यवस्थित घासली नाही, तुम्हाला लगेच लक्षात येतं. तशा पद्धतीने ती जर का आपुलकीने सगळं करते तर हे सगळं त्या घरातल्या लोकांना ते दिसतं आणि तिचं जे आपुलकीपणा आहे तोही लक्षात येतो. आणि म्हणून त्या घराची जी गोसाविनी आहे, मालकीन आहे, ती जेव्हा जेवायला बसते त्यावेळी आधे तियेसी वाढी, आपण जी स्वतः जेवते ना, एरवी काय असतं, काम करणाऱ्यांना ताजं दिलं जातं का, जे शिल्लक असतं ना तेच दिल्या जात असतं, जे संपत नसतं ते दिल्या जात असतं. आपल्या ताटातला घास त्यांना दिल्या जात नसतो, बहुतांशी असं आहे. परंतु ही आपुलकी अशा प्रकारची आहे की जेणेकरून ती जेव्हा जेवायला बसते त्यावेळी आधे तियेसी वाढी, म्हणजे आपण जे खातो, आपण जे बनवलेलं आहे त्यातला तिला देखील ताजच वाढल्या जातं. आधे आपण घे, म्हणजे एखादा पदार्थ समजा असेल एकच आहे, पुरणपोळी एकच आहे, तर असं नाही की चतकोर तिला दिलं, असं नाही, अर्धी पोळी तिला अर्धी पोळी आपल्याला. ते तिये ते काहीसे नाही वंचिना, आणि ती तिला कशाच अर्थाने वंचिना, म्हणजे तिला वंचित ठेवत नाही, बाजूला ठेवत नाही. आणि चांगले पदार्थ असले की आपण स्वतः खाऊन घ्यायचे आणि तिला शिळे द्यायचे, असं नाही. मग अन्न वस्त्र जे काही असेल त्यामध्ये ती वंचकत्व करत नाही तिच्या बाबतीमध्ये. हा दृष्टांत झाला. याचा सिद्धांत सांगतात, तैसे अनुसरला पुरुष दास्य करी. तसा अनुसरलेला जो पुरुष आहे, अनुसरलेला म्हणजे ईश्वराला जन्म ज्याने दिलेला आहे तो व्यक्ती काय करतो, दास्य करतो, म्हणजे परमेश्वराने म्हणितलेले तो करतो. कशामध्ये आलं हे, ते दास्य करणं असं काही आलं का कुठे वचनामध्ये? दास्य मोचक पूर्वी या प्रकरणामध्ये आलं. ते दास्य मोचक याचा अर्थ काय करतात, म्हणितले करण. जर का आपण ईश्वराचं म्हणितलेले करण जर का केलं तर ते आहे दास्य, आणि ते जर का आपण केलं तर मोचक, म्हणजे ते आपल्याला दुःखापासून मुक्त करणार आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जीव देवता प्रपंचासाठी किती काही उठाठेव करा, तुम्ही दुःखापासून मुक्त होणार नाही. पूर्वी प्रकरणातच सगळं सांगून दिलेलं आहे. आणि ईश्वराचं म्हणितलेले जेही तुम्ही कराल त्याच्याने तुम्ही दुःखापासून मुक्त होणार आहे. आणि म्हणून अनुसरला पुरुष दास्य करतो, म्हणजे नेमकं काय करतो, म्हणितले करण करतो, त्याला म्हणतात दास्य. आणि परिकवणी हेतू न धरी, परिकवणी हेतू न करी, म्हणजे कुठल्या दुसऱ्या हेतूने करत नाहीये की मला याच्या बदली हे मिळेल, त्याच्या बदली ते मिळेल, त्याच्या बदली ते मिळेल, असं नाहीये. तो जे काही उपस्थित झालं दास्य म्हणितले करण, जे उपस्थित झालं तो ते आवडीपूर्वक त्या ठिकाणी तो करत राहतो. माझे करणीय म्हणून करी, आणि माझं करणीय हे मला देवानी सांगितलंय, आम्हाला नाही, हे मला देवानी सांगितलं, हे मला देवानी उपलब्ध करून दिलं, हे माझ्यासाठी आहे. एखादी सेवा उपलब्ध झाली तर त्या ठिकाणी सांडव्याच्याच लीळेकडे आपण येऊ शकतो परत, की तिथे जेव्हा भट्टोबासांना कळालं की बाकीच्यांनी कोणीच सेवा केली नाही, ते निघून गेली, म्हणजे ही सेवा आता कोणाला आलेली आहे, ही आता आपल्याला प्राप्त झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी ती सेवा स्वतः स्वीकारलेली आहे, स्वतःकडे घेतलेली आहे. जर का कुणीच करत नाहीये तर मग ती सेवा आपल्याला करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. ती सोडायची का आपण? आपण असतो तर म्हटलं असतं त्यांनाही जमणार नाही आणि आपल्यालाही जमणार नाही, आणि त्यांच्याशिवाय पण आपल्याला जमणार नाही. मग हे काही करायला नको. अंदाज बघूया पहिले काय आहे, कसं आहे, किती मोठी सेवा आहे, जमेल का आपल्याला, हे सगळं आपण बघू आणि त्याच्यानंतर ठरवू काय करायचं ते. आपण हे ठरवतो, भटोबास ठरवत नाही. भटोबास निर्णय घेऊन टाकतात की देवा मी सांडवा बांधू का, माझे करणीय म्हणून करी. सांडवा बांधण्याच्या मोबदल्यात भटोबासांना काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाहीये. परंतु स्वामींची प्रवृत्ती आहे ना, बांधायचं, मग बांधायचं. आणि त्यावेळेला हे कुठल्या हेतूने करत नाहीयेत, माझे करणीय म्हणून करी, म्हणजे माझं हे कर्तव्य, मी देवाच्या अधीन आहे की नाही, मग देवाच्या अधीन असल्यानंतर देव जे म्हणतील ते करणं हे माझं करणीय आहे, माझं कर्तव्य आहे.
आणि म्हणून ते सांडोवा बांधायला घेतात. माझी करणी म्हणून करी, मग परमेश्वर तया ते काहीसे नाही वंचिती ना. आता हे नुसतं सांडोव्यापुरतं मर्यादित नाही आहे. अनुसरलेला जो पुरुष आहे, जीन मरण ईश्वराच्या अधीन आहे, तो जीव जेही ईश्वर कार्य आहे ते माझे करणीय म्हणूनच ते करतात आणि त्याच्यामुळे परमेश्वर पुढे काय करतात, त्या ते काहीसे नाही वंचिती ना. म्हणजे परमेश्वर त्याला कुठेच काही बाजूला सारत नाही. जेही योग येतात त्याच्यामध्ये परमेश्वर त्याला सहभागी करून घेत असतात. परमेश्वर त्या जीवाला आनंद देतात. ईश्वर स्वरूपाची स्वस्वरूपाच्या प्राप्तीमध्ये त्याला विलीन करतात. परमेश्वराच्या स्वरूपात कोणीच नाही, फक्त परमेश्वरच आहेत. त्यामध्ये जीवाला जागा दिल्या जाते. यापेक्षा अजून वेगळं काय असणार आहे. आणि त्याच्यामध्ये देखील जसं जे आपण जेवते तेच त्या दासीला देते ना, तशा प्रकारे परमेश्वराच्या मणितले करणाला पात्र ठरलेल्या व्यक्तीला परमेश्वर काय देतात, जो आनंद स्वतः घेतात तोच आनंद त्या जीवाला देतात. वेगळा आनंद नाही बरं का, तोच आनंद आहे. म्हणजे कुठल्याच प्रकारे वंचकत्व परमेश्वराकडनं नाहीये, आपल्याकडनं मात्र वंचकत्व आहे. आपण प्रपंचाला वेगळा देह देतो आणि देवाला वेगळा देह देतो. वेगळा म्हणजे प्रपंचाला देह देतो तो चांगला सशक्त देह देतो आपण, पण देवाला देणारा देह आपण कुठला देतो, एकदम अशक्त देह आपण देत असतो. देवाला देण्याचे जे काही भाव आहे तो एक वेगळा आहे, प्रपंचाला देण्याचा भाव आपला वेगळा आहे, वेळ वेगळा आहे, इकडचा वेळ वेगळा आहे. आपलं देवाला देण्याच्या क्रियेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आपण वंचकत्व करतो, आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण प्रपंचाला अधिक वेळ देतो, परमेश्वराला वेळ देत नाही, तिथेही वंचकत्व करतो आपण. कशाला महत्व द्यायचं आहे तर ते आपण जीव देवता आणि प्रपंच याला महत्व देतो, परमेश्वराला आपण महत्व देत नाही. खूप वेळा हे वंचकत्वच आपण ईश्वरासोबत करत असतो. पण जेव्हा आपल्याला आपल्या स्वरूपामध्ये पावन करतात तेव्हा वंचकत्व करत नाहीत. आणि त्या ठिकाणी जेव्हा आनंद देतात तेव्हा आनंदाच्या बाबतीतही वंचकत्व नाही. जो आनंद आपण घेतात तो आनंद तर जीवाला देतातच, पण तो एवढ्याच प्रमाणात द्यावा असं सुद्धा नाही है ना. आपण जेव्हा भोजन वाढतो पाहुण्यांना तेव्हा जेवढ्या चपात्या बनवल्या तेवढ्या वाढतो का, नाही, त्यातल्या राखून ठेवतो, त्यांना 2-3 बस, तेवढंच आहे. वंचकत्व आहे त्याच्यामध्ये. आणि परमेश्वर मात्र वंचकत्व करत नाहीत. परमेश्वर अमर्याद जेवढा आनंद जीव घेऊ शकतो तेवढा देतात त्यांना. म्हणजे आपण कमी पडतो आनंद घ्यायला बरं का, आपण तेवढा आनंद घेऊ शकत नाही. आपण जेवढा घेऊ शकतो तेवढाच घेतो, पण परमेश्वराकडनं कुठलंही बंधन नसतं की एवढाच भेटेल तेवढाच भेटेल असं नाही. अशा पद्धतीने जर का तुम्ही अवंचकत्वे देवाला जन्म दिला तर परमेश्वर देखील तिकडून अवंचकत्वे असं काही देतात जे तुम्हाला जीव देवता प्रपंचाकडनं कधीही हा जन्म आपल्याला अनंत सृष्टी आपल्याला जे मिळालं नाही ते परमेश्वर देतात. अशा परीने आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 62 क्रमांकाचा दासीचा दृष्टांत आणि भटोबासांच्या संदर्भातली लीळा आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड